नमस्कार. नेटबेट ई लर्निंग सोल्युशनच्या मिरॅकल मेडिटेशनच्या या अजून एका सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला एक गोष्ट आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे की मला एकाचा फोन आलेला आणि जसं आपण आपल्या मी तुम्हाला एक आयडिया सांगितलेली की तुम्ही जे जे करता ते इथे शेअर करा, जेणेकरून झोपलेले जागे होतील आणि लोकांना ऊर्जा मिळेल, मला ऊर्जा मिळेल आणि उत्साह वाढेल आणि ही ऍक्टिव्हिटी छान चालू राहील, असं म्हणून आपण हे सुरू केलं होतं. पण एका व्यक्तीने त्याचं बेअरिंग घेतलेलं की म्हणाले की मला फोन करून सांगितलं की सगळेजण लवकर उठतात, सगळेजण असं करतात, सगळेजण तसं करतात आणि मी काहीच करत नाही, मला काहीच जमत नाही वगैरे वगैरे. तर मला हे परत एकदा सगळ्यांना सांगायचं आहे की 3:30 वाजता उठा असं मी कोणालाही सांगितलेलं नाही आहे. 4 वाजता उठा असं कोणालाही सांगितलेलं नाही. आपल्या सवडीनुसार सकाळी 3:20 पासून रात्रीपर्यंत ज्या वेळेला तुम्हाला मेडिटेशन करण्याची सोय आणि वेळ असेल त्यावेळेला तुम्ही मेडिटेशन करू शकता. म्हणजे 5 मिनिटापासून 5 तासापर्यंत तुम्ही हळूहळू हळूहळू ही गोष्ट वाढवत नेऊ शकता. कुठलीही बंधनं तुम्हाला सांगितलेली नाहीये. सकाळी करणं चांगलं असतं, त्याचे फायदे काय असतात ह्याच्यावरती आपण एका सेशनमध्ये चर्चा केली होती की सकाळच्या मेडिटेशन ब्रह्ममुहूर्तावरती का करायचं, 3:15 ते 3:40 काय फरक असतो आणि त्याचे उपयोग अनेक लोकांना आता जाणवायला लागलेले आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की हे मॅन्डेटरी आहे, हे कंपल्सरी आहे, हे तुम्ही केलंच पाहिजे. आपण हळूहळू हळूहळू बदल आपल्यामध्ये घडवू शकतो. कुठलीही गोष्ट प्रेशरमध्ये करायची नाहीये, कुठलीही गोष्ट जबरदस्ती करायची नाहीये, कुठलीही गोष्ट ताणामध्ये करायची नाहीये. सहजरित्या तुम्हाला जे जमत असेल ते करा, पण सातत्य हे महत्वाचं आहे. तुम्ही मे बी काही जण दुपारी करतायत, काही जण रात्री करतायत, ज्याला जसं जमेल तसं करतायत. पण हे जर सातत्य तुम्ही जर ठेवलं तर हळूहळू काय होईल की त्याची सवय लागायला लागेल आणि मग नंतर आपल्या आतमधली ऊर्जेमधला बदल व्हायला लागतो, आपल्या विचारांमध्ये बदल व्हायला लागतो, आपल्या आतमध्ये क्लिन्झिंग सुरू होतं. क्लिन्झिंग सुरू झाल्यावरती खूप गोष्टींच्या गाठी निघायला लागतात आणि मग हळूहळू हळू तो बदल झाल्यानंतर सकारात्मकता वाढायला लागते आणि मग आपल्याला ऊर्जावान वाटायला लागतं आणि मग आपल्याला वाटतं की आता आपण सकाळी उठावं, आपण आता असं करावं, आपण आता तसं करावं. हे आपणहून व्हायला पाहिजे. जबरदस्ती सकाळी उठून आता मी मेडिटेशन करणार आहे, सगळेजण करतायत, मी करत नाहीये, हे कंपॅरिझन करू नका. दुसऱ्याशी इथे बरेचसे जण 1-1.5 वर्षापासून करत आहेत, बरेचसे जण खूप काही गोष्टी बाकीच्याही करत आहेत. म्हणजे प्रत्येकाची पायरी ही वेगळी आहे. आपण जर पहिल्या पायरीवर असू तर आपण 15व्या पायरीवर असणाऱ्या माणसाप्रमाणे आपण उत्साही असू शकत नाही. त्याच्यामुळे सुरुवात तुमच्या कपॅसिटीप्रमाणे, सुरुवात तुमच्या वेळेप्रमाणे, सुरुवात तुमच्या आवश्यकतेप्रमाणे ही करायची आहे. जबरदस्ती काही करायची नाहीये. 5 मिनिटं दिवसभरातून सगळ्यांना वेळ मिळतो, त्यामुळे 5 मिनिटं स्वतःशी डोळे बंद करून बसायचे आणि स्वतःशी कनेक्ट होणं इथपासून सुरुवात करायची. मग त्याच्यानंतर हळूहळू त्या 5 मिनिटं बसायला लागल्यावरती आपल्याला आपली संगत आवडायला लागते, आपल्याला आपला सहवास आवडायला लागतो, आपल्याला आपल्याशी बोलायला आवडायला लागतं, आपल्याला आपल्यामध्ये तंद्रीत जायला आवडायला लागतं आणि मग हा बदल व्हायला लागतो. हा बदल होण्यासाठी वेगवेगळा काळ वेगवेगळ्या लोकांना लागतो. त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांना हे इन्स्ट्रक्शन की कोणाचं तरी कम्पेअर करून उगाच आपण धावायला जाऊ नका, आपल्या हिशोबाने करा. मला असं वाटतं सगळ्यांना ही गोष्ट व्यवस्थित कळलेली आहे. दुसरा मुद्दा असा की जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगायचं म्हणजे की आपले बुधवार आणि शुक्रवार 7 ते 7:30 असे मेडिटेशनचे सेशन्स असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण मेडिटेशन करतो. आधी काय चाललंय, आधी काय झालं, मी काय मिस केलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. असं आयुष्यात काहीच नसतं जे आपण मिस करत असतो, असं आयुष्यात काहीच नसतं जे आपल्याकडनं राहत असतं, असं आयुष्यात काहीच नसतं की अरे बापरे मी नव्हते आता काय. जिथून आपण सुरुवात करू तो आपला
पहिला दिवस आणि तिथून उजाडलं असं समजायचं आणि तिथं बसून सुरुवात करायची. लोक कसे पुढे गेले, लोक कसे मागे राहिले, लोक कसे, मी कुठे आहे. आपण आपल्याशी कम्पेअर मात्र डेफिनेटली करायचं की काल माझे अनुभव कसे होते आणि आज मला कनेक्ट होता येते का, आज मला विचारांची गर्दी कमी झाली का, आज मला कालच्यापेक्षा मला आज बरं वाटतंय का, कालच्यापेक्षा आज मी जास्त लवकर श्वासावरती लक्ष ठेवू शकते का, कालच्यापेक्षा, असं कालपेक्षा आज स्वतःशी कम्पेअर करायचे, लोकांशी नाही. ती ऍक्टिव्हिटी अशासाठी सुरू केलेली आहे की एकतर सगळ्यांचे अनुभव छान कळतायत, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात यायला लागलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला ध्यान करायला लागता त्यावेळेला तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हायला लागता, हळूहळू आपण ते शिकायला लागतो आणि मग आपण त्या क्वांटम फील्डमध्ये कसं जायचं हे शिकतो आणि मग तिकडनं आपण आपल्या आयुष्यामध्ये इव्हेंट घडवून आणतो. आपण इव्हेंटच्या मागे धावत नाही, आपण लोकांच्या मागे धावत नाही, तर लोक आपल्या आयुष्यात यायला लागतात, इव्हेंट्स आपल्या आयुष्यात यायला लागतात आणि गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात, रादर दॅन आपण धावत सुटण्यापेक्षा. हा बदल आपोआप होतो आणि तो बदल आपोआप होईपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे आणि हे डेफिनेटली होतं. त्याच्यामुळे आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण कसं कसं हळूहळू हळूहळू आपण पुढे जात आहोत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सांगितले आहेत. काही जणांचं हेल्थमध्ये फरक आहे, काही जणांचा सेल्समध्ये फरक आहे, काही जणांचा रिलेशनशिपमध्ये फरक आहे, काही जणांचा रोजच्या डेली बेसिसवरती खूप काही बदल घडत आहे, खूप काही गोष्टी छान होत आहेत वगैरे वगैरे वगैरे. हा बदल आपल्याला टिपायला शिकायचा आहे, म्हणजे हा बदल आपल्यातला बदल, आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी ह्याच्याबद्दलची साक्षीभाव म्हणजे आपण आपल्यावरती लक्ष ठेवून की बाबा हे पटकन होतंय, हे बदल आहे, अरे पटकन पटापट पटापट गोष्टी होत आहेत, माझं हे होतं. छोटी छोटी इंटेन्शन सेट करायचे आणि छोट्या छोट्या इंटेन्शन्स आपल्या डेली बेसिसवर आपण बघू शकतो की इथून सुरुवात करा की मी छोट्या गोष्टी पासून मी इंटेन्शन सेट करून प्रयत्न करू शकते का त्या गोष्टी घडवण्याच्या. म्हणजे माझं पार्किंगची जागा मिळालेली आहे किंवा मला उद्या मी लवकर उठलेली आहे, 5 वाजता जाग आलेली आहे आणि मी फ्रेश वाटत आहे, त्याच्यानंतर माझा स्वयंपाक लवकर झालेला आहे, मला ट्रॅफिक लागलेलं नाहीये, ऑफिसमध्ये सगळी कामं वेळेच्या आधीच पूर्ण झालेली आहे तरी सुद्धा मी ऊर्जावान आहे, फ्रेश आहे. असे छोट्या 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 ज्याच्यामध्ये आपण अडकतोय दिवसभरात, जिथे जिथे आपल्याला त्रास होतोय, जिथे जिथे आपल्याला वाटतंय की अरे हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, अशा गोष्टी टिपायच्या आणि त्याच्यावरती इंटेन्शन सेट करायचं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा प्रोजेक्ट चालू आहे आणि खूप रोज अडचणी येतात, कोण ना कोणतरी येतं आणि काहीतरी होतं, तर आजच्या दिवसभरात माझी ही कामं पूर्ण झालेली आहेत असं इंटेन्शन सेट करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीतून जर आपण दिवस डिझाईन करायला शिकलो, जसं आपण ड्रेस डिझाईन असतं, आपण ठरवतो की कुठले कपडे घालायचे, तसं आपण कुठली कामं करायची ही मेंटल लेवलवर जर आपण ठरवली आणि ती कामं पूर्ण झालीत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे एक मोठं काम आहे आणि त्या मोठ्या कामापैकी आज कुठली छोटी कामं करायची, असं जर आज दिवसभरामध्ये मी जर सकाळी डिझाईन करू शकले. हे प्रयोग करून बघा, हे मी तुम्हाला सांगते की हे प्रयोग जर तुम्ही करायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल की स्वतःशी कसं कनेक्ट व्हायचं. अवयवांच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं की मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलेलं आपण अवयवांवरती फोकस्ड मेडिटेशन करणार, ज्याच्यातलं आपण डोळ्यांवरती केलं. ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे, ज्यांना डोळ्यांचा त्रास नाहीये तरी सुद्धा आपले डोळे हे खूप थकत असतात, त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही असं कनेक्ट करता त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं असेल की किती आपल्याला सगळे स्नायू आणि सगळ्या गोष्टी कशा रिलॅक्स होतात. तर असं तुम्ही कुठल्याही अवयवावर करू शकता, पण स्पेसिफिक काही अवयव जे मी म्हटले ते आपण अवयव घेणारच आहोत. त्यामुळे अवयवावर करताना सुद्धा ना हे तुम्ही लक्ष द्या की मी जेव्हा एखादा अवयव म्हणते तर त्या अवयवावरती माझा फोकस आहे, मी पूर्णपणे त्याच्यात समरसून गेलेली आहे, पूर्णपणे मी त्याच्याशी बोलत आहे का, पूर्णपणे की मेकॅनिकली करते म्हणजे डोळ्यांकडे बघितले आणि डोळे बंद केले आणि असं आपण कशा पद्धतीने करतो ना, म्हणजे ते व्हायब्रेशन्स जगणं आणि ते समजणं आणि अनुभवणं हे खूप महत्वाचं. आणि हे ज्या वेळेला आपण करू शकतो त्यावेळेला निसर्गाच्या नियमानुसार की जिथे जिथे आपण फोकस करतो तिथे तिथे ऊर्जा वाहते, त्यामुळे त्या अवयवांमध्ये आपण बदल करू शकतो, त्या अवयवांची जोडणी करू शकतो, त्या अवयवांची हिलिंग करू शकतो, वाटेल त्या गोष्टी आपण करू शकतो. पण त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस आणि तिथपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यांना कळलेलं आहे मी काय काय सांगितलं आता, तर जस्ट मला येस म्हणून टाईप करा आणि मग आपण सेशनला सुरुवात करू.
परफेक्ट. आणखीन एक सूचना. पुढच्या सेशन पासून अजून एक सेशन देईन तुम्हाला चान्स. त्याच्यानंतर मी लिंक पाठवणार नाहीये. सगळ्यांनी शिकायचं आहे की आपल्या ॲपमध्ये जाऊन कसं सेशन अटेंड करायचं आहे. नसेल येत तर इथे अनेक लोक आहेत जे तुम्हाला हेल्प करतील. पण प्रत्येकाने प्रयत्न करा की ॲपमध्ये जाऊन आपण सेशन कसं अटेंड करायचं. लिंक देण्याचं मी बंद करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे श्रद्धा मॅडम आहेत, गिरीश आहे, कालिंदी मॅडम आहे, बरेचसे जण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना मदत करत असतात. तर तुम्ही ज्यांना ज्यांना जी जी गोष्ट माहिती आहे त्याचा रिप्लाय करा. पण ऍपमध्ये जाऊन कसं शोधायचं, कसं जायचं हे आपण सगळेजण शिकणार आहोत. कारण काय होतंय माहितीये का, मी तुम्हाला सांगते. आपण लॉकडाऊन पासून सगळ्यांना सवय लागलेली, लिंक येते आणि मग ती लिंक क्लिक केली की आपण जातो. त्यामुळे कोणी पुढे शिकायलाच तयार नाही की हे कसं करायचं, हे करायचं. सगळ्याजण लिंक कुठे, लिंक कुठे, लिंक कुठे, आणि मग लिंक शिवाय काही पुढे जातच नाहीये गाडी. त्याच्यामुळे सगळेजण आपण शिकणार आहोत. जोपर्यंत सगळे शिकत नाही तोपर्यंत मी लिंक पाठवेन. पण ही एक गोष्ट आपल्याला ओव्हरकम करायची आहे, जिथे सगळे स्टक झालेले आहे असं मला वाटतं. सगळेजण त्या लिंक मध्ये स्टक झालेले आहेत असं मला थोडंसं जाणवलं. म्हणून मी असं ठरवलं की लिंक देणं बंद करणार आहे. तुम्ही तुमचं कसं जायचं ते बघा, आणि जे काय असतील ते प्रश्न विचारा. कोणतरी हेल्प करेल. नाही झालं तर मी देईन तुम्हाला. एकदा करेन, दोनदा करेन, पण त्याच्यानंतर 2 सेशन नंतर 5 समजून घ्या कसं करायचं ते, आणि मग त्याच्याप्रमाणे करा. ठीक आहे. त्यामुळे सेशनला सुरुवात करूया. डोळे बंद करायचे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव हा शिथिल करायचा आहे. डोकं रिलॅक्स, मान रिलॅक्स, गळा रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, हात रिलॅक्स, पाठ रिलॅक्स, छाती रिलॅक्स, पोट रिलॅक्स, कंबर रिलॅक्स, पाय रिलॅक्स, संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. आपल्याला आपलं वजन जाणवत नाही आहे. खूप हलकं वाटत आहे. कुठेही ताण नाहीये, तणाव नाहीये. आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचं आहे.
श्वासाकडे लक्ष देत आपण आपल्या विचारांची गर्दी कमी केलेली आहे. विचार हळूहळू आपले शांत झालेले आहेत आणि आपलं मन शांत होत चाललेलं आहे. फक्त प्रत्येक येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही कृत्रिमरित्या श्वास घ्यायचा नाही. जसं आपण मागच्या वेळेला डोळ्यांवरती फोकस करून ध्यान केलं होतं, तसं आज आपण आपल्या खांद्यांवरती फोकस करून ध्यान करणार आहोत. पाठीचा कणा ताठ आहे ना हे बघा. आता आपल्याला आपल्या खांद्यांकडे लक्ष द्यायचं आहे आणि थोडस विचार करायचा आहे, बघायचं आहे, शोधायचं आहे की माझे खांदे आता मला काय सांगत आहेत. ते हलके आहेत का? ते जड आहेत का? तणावग्रस्त आहेत का? कुठला खिचाव आहे का? पेशी दमल्यासारख्या वाटत आहेत का? आतून खूप जड झालेत का? बाहेरून रिलॅक्स पण आतून पेशींमध्ये ताण जाणवत आहे का? असं काय आपल्याला वाटत आहे जेव्हा आपण खांद्यांकडे लक्ष देतो? हात पूर्ण रिलॅक्स पाहिजेत. हे खांदे आता काय वाटत आहे आपल्याला? बरेच वेळेला आपण खूप गोष्टींचा ताण घेऊन जगत असतो. म्हणजे आपल्या करिअरचा ताण, आपल्या पैशाचा ताण, आपल्या स्नेह संबंधांचा ताण. असे दररोज जगत असताना आपणच आपल्यावरती जी बंधनं लादलेली आहेत त्या सगळ्याचा ताण आपण घेऊन जगत असतो. आणि हा ताण आपल्याला जाणवतोय का आपल्या खांद्यांवरती? उदाहरणार्थ, संपूर्ण घराची पैशाची जबाबदारी माझ्या डोक्यावरती आहे. आपले खांदे ताणलेले आहेत का? मला माझ्या घराचं सगळं व्यवस्थित करणं, मुलांचं संगोपन, नवऱ्याचं संगोपन, ही माझी जबाबदारी आहे, ह्याचा ताण आहे का? मला माझ्या बायका मुलांचं नीट बघायचं आहे, घरात सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत, मुलांची शिक्षण झाली पाहिजे, आई वडिलांचं बघायचंय, भावाचं बघायचंय, बहिणीचं बघायचंय, बायकोचं बघायचंय. हा ताण आहे का? पैसे पुरत नाहीत, काय करू? हा ताण आहे का? मीच सगळ्यात बेस्ट एम्प्लॉई असलो पाहिजे, हाही एक सुप्त ताण आहे का? सगळ्यामध्ये मी द बेस्ट असलं पाहिजे असं आपणच आपल्यावर लादलेल्या अपेक्षा, ज्याचा ताण आहे का? शोधा. कुठला ताण आपण दिवसभर घेऊन फिरत असतो, सुप्तपणे आणि जाहीरपणे?
मी बेस्ट आई आहे, मी बेस्ट वडील आहे, मी बेस्ट उत्तम मुलगा आहे. अशी सगळी बंधनं उत्तम बनण्यासाठी आपणच आपल्यावरती काही बंधनं लादलेली आहेत आणि त्याचा ताण आपण तयार केलेला आहे. अनेक प्रकारच्या स्वतःकडून वाढलेल्या अपेक्षा आणि लोकांकडून असाव्यात अशा आपल्या समजुतीतल्या अपेक्षा आपण घेऊन जगत आहोत का? अशा अनेक संमिश्र गोष्टी, संमिश्र विचार, काही सुप्तपणे आतमध्ये मुरलेले आहेत आणि ते आपण नकळतपणे घेऊन वावरत आहोत, नकळतपणे घेऊन जगत आहोत. आदर्श आई, आदर्श मुलगी, आदर्श सासू, आदर्श सून असं आपल्याला बनायचं असेल तर हा एक सुप्त ताण आपण घेऊन जगत आहोत का? असं प्रत्येकाने शोधा की मी अशा कुठल्या गोष्टी माझ्यावरती लादलेल्या आहेत ज्याचा ताण मला येत आहे. उत्तम आई असणं वाईट काहीच नाही, पण त्याचा ताण घेऊन जगणं म्हणजे आपण हे प्रेशर आपण आपल्या खांद्यांवरती बिल्डअप करत असतो आणि हा नकळतपणे ताण आपण साचवत असतो. काही गोष्टी व्यक्त न करता अव्यक्तपणे दाबून ठेवत असतो. आता आपल्याला या सगळ्या गोष्टी काही काळापुरता किंवा बऱ्याच काळापुरता किंवा कायमच्या बाजूला सारायच्या आहेत. आपल्या खांद्यावरचं ओझं बाजूला काढून ठेवायचं आहे. मग आता हे ओझं कुठल्या प्रकारचं आहे हे जर आपण शोधलं असेल तर ते ओझं बाजूला ठेवून द्या आणि ते ओझं आता आपण खाली ठेवलेलं आहे असं विचार करूया. म्हणजे अपेक्षांचं ओझं, उत्कृष्ट बनण्याचं ओझं, आपल्याच वेगवेगळ्या संकल्पांचं ओझं, मेडिटेशनचाही ताण, मला सकाळी जाग येत नाही, सगळेजण उठतात, ह्याचंही प्रेशर असेल तर तेही आता बाजूला ठेवा. असं सगळ्या प्रकारचे ताण जे काय आपण घेऊन फिरतोय ते आता असे आपण पकडून खांद्यावरचे सगळे उचलून ओझं ते गाठोडं खालती ठेवायचं आहे. त्या गाठोड्यामध्ये या सगळ्या गोष्टी बांधून ठेवायच्या आहेत आणि ते गाठोडं खालती उतरून ठेवायचं आहे. आणि आता बघा किती आपल्याला हलकं वाटत आहे. आपण एकटेच राहिलेलो आहोत, आपण एकट्या बरोबरच राहिलेलो आहोत, आपण एकटेच आहोत. कुठलंही ओझं नाही, कुठलाही ताण नाही, कुठल्याही अपेक्षा नाहीत, कुठलेही संकल्प नाहीत. फक्त मी आणि मी. आता सगळा भार एकदम हलका झालेला आहे आणि म्हणून आता खांदे काहीतरी वेगळेच वाटत आहेत, खूप हलकं झाल्यासारखं वाटत आहे. सगळे स्नायू रिलॅक्स झालेले आहेत, काहीतरी बांधल्यासारखं वाटत होतं तेही रिलॅक्स झालेलं आहे आणि खूप सैलसर खांदे वाटत आहेत. हे अनुभव होतोय का असं निरीक्षण करा.
आपल्या खांद्यांना आपण खूप त्रास दिला आतापर्यंत ही ओझी वाहण्यासाठी. आता त्यांची आपण क्षमा मागून ती ओझी आपण खालती ठेवलेली आहे आणि आता मुक्तपणे किंवा त्या खांद्यांना आपण मुक्त केलेले आहे. मगाशी असणारे खांदे आणि आत्ता आपल्याला जे जाणवत आहे ते खांदे ह्याच्यामधला फरक निरीक्षण करायचा आहे. आपल्याला काही वेगळं वाटत आहे का? आपल्याला काही फरक जाणवतोय का? पूर्णपणे मोकळं झाल्यासारखं वाटत आहे का? प्रत्येक नसेमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिजन पोहोचत आहे आणि प्रत्येक पेशी ही मोकळी झालेली आहे, आनंदी झालेली आहे आणि वजन बाजूला ठेवल्यामुळे हलकी झालेली आहे. हे अनुभवायचं आहे. प्रत्येक ज्या वेळेला श्वास घेत आहोत त्यावेळेला ऑक्सिजन त्या खांद्यांमध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक नसेमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये पोचत आहे. प्रत्येक श्वासामध्ये ऑक्सिजन खांद्यामध्ये पोचत आहे. आणि आता आपण या ध्यानानंतर, या मेडिटेशन नंतर आपण त्याच गोष्टी ज्या आपल्याला हव्या आहेत त्या पूर्ण करणार आहोत, पण कुठलाही ताण न घेता. कारण त्या ताणाचं ओझं आपण आता खालती ठेवलेलं आहे आणि परत आपण ते खांद्यावरती उचलणार नाही आहोत, पण आपण त्या सर्व गोष्टींची पूर्तता ही सहजरित्या करणार आहोत. इतक्या सहजपणे आपण या सगळ्या गोष्टी, ज्याचं ओझं वाटत होतं, ज्याचं ताण वाटत होतं, त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपली होणार आहे, व्हायला लागलेली आहे आणि होण्यासाठी आपण तयार झालेलो आहोत, सक्षम झालेलो आहोत आणि आनंदाने या सर्व गोष्टी करायला लागलेलो आहोत. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय, आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचंय, खोलीतील आवाजाकडे लक्ष द्यायचंय. आणि मग ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे. कसं वाटलं? किती जणांना हे करता आलं ते मला जरा सांगा बरं. जाणवला ताण, जाणवला खांद्यावरती ताण, काहीतरी जड आहे आणि
किती जणांना हे निरीक्षण करता आलं हे खूप महत्वाचं आहे, कारण खूप थकलेले असतात आपले खांदे. आणि शोधा आपण काय गोष्टींचा ताण घेऊन जगत असतो, आपण काय अपेक्षा आपल्यावरच आपण टाकलेल्या असतात. आपणच आपल्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या असतात आणि त्या अपेक्षांचं ओझं आपल्यावरती लादलेल्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगत असतं. हे करा आणि मग मला तुम्ही तुमचे अभिप्राय नक्की कळवा. ज्यांना ज्यांना खांद्यांचा त्रास आहे, खांदे स्पॉन्डिलायटिस, इकडे दुखतंय तिकडे दुखतंय, खांदे अडकतात, सकाळी उठल्यावरती जड होतात, मान अडकते, मग आपण कारण सांगतो की ऋषीमुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, या सगळ्या गोष्टी. त्या लोकांनी हे मेडिटेशन करा आणि सांगा मला. हळूहळू हळूहळू तुमच्या सगळ्या गोष्टी, आतून ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत, आतून ज्या गोष्टी बांधलेल्या आहेत, त्या सोडून दिल्या की हे रिलीज व्हायला लागतं. ओके, आणि तिकडे आपल्याला ऊर्जा पुरवायची आहे. त्यामुळे आजचं मेडिटेशन आजचं सत्र आपण इथेच विश्राम घेत आहोत. परत एकदा भेटूया शुक्रवारी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.